आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर कसे तयार झाले याविषयीच्या कथा आणि माहिती पाहणार आहोत. आपला भारत देश म्हणजेच साधू संतांचे माहेरघर. आपल्या भारत देशात खूप सारी तीर्थस्थळे आहेत. त्यातीलच एक तीर्थस्थळ म्हणजे पंढरपूर. हे अति प्राचीन तीर्थस्थळ आहे. पंढरपूर म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच. या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले. भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल, विठोबा या नावाने देखील ओळखतात. अनेक पुराणांमध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयीच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्यातीलच ही एक कथा. एकदा काय झालं, भगवान शंकर आणि पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते. त्यावेळी पार्वती देवीला तहान लागली. भगवान शंकर आणि देवी पार्वती माता पाणी शोधण्यासाठी खूप फिरत होते आणि फिरता फिरता ते एका वनात आले. त्या वनाचे नाव होते दिंडीरवन. तिथे खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही आणि म्हणून भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूलाने तिथे जमिनीत छिद्र पाडले आणि त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले आणि ते पाणी पार्वती देवी प्याली आणि आनंदित झाली. आणि पुढे या ठिकाणाला नाव पडले लोहदंड क्षेत्र. गौतम नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्यादेवी होते. ती दिसायला खूप सुंदर होती. तसेच पतिव्रता देखील होती. एकदा इंद्रदेव पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी अहिल्यादेवीला पाहिलं. इंद्रदेवांना अहिल्यादेवी खूप आवडली. त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्रदेव तिथे आले आणि त्यांनी अहिल्यादेवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिथे गौतम ऋषी आले. त्यांनी इंद्रांना अडवले आणि शाप दिला की तुझ्या अंगाला हजारो भेगा पडतील. या शापाने इंद्राच्या शरीरावरती हजारो भेगा पडल्या. इंद्रदेव खूप घाबरले आणि नंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले. तेव्हा भगवान विष्णूने त्यांना एक लोहदंड दिला व त्यांना सांगितले की पृथ्वीवर ज्या तीर्थात हा लोहदंड तरंगत येईल तर त्या तीर्थस्थानी स्नान कर, म्हणजे तुझे शरीर जसे होते तसे होईल. इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड घेतला आणि ते पृथ्वीवरती यात्रेला निघाले. प्रत्येक तीर्थस्थळाजवळ जाऊन ते लोहदंड पाण्यात टाकून बघत असत, परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे. असेच फिरत फिरत इंद्रदेव भगवान शंकराने तयार केलेल्या दिंडीर वनातील लोहदंड तीर्थाजवळ आले. त्या तीर्थातील पाण्यात त्यांनी तो लोहदंड टाकला. तेथील पाण्यात लोहदंड तरंगू लागला. इंद्रांना खूप आनंद झाला. तेथील पाण्यामध्ये त्यांनी स्नान केले. तेव्हा त्यांचे शरीर पुन्हा चांगले झाले. स्वतःचे शरीर चांगले झाल्याच्या नंतर इंद्र भगवान विष्णूजवळ आले आणि त्या लोहदंडातील तीर्थाची महती विष्णूंना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, आकाश, चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध होईल. पुढे पुष्कळ दिवसांनी या लोहदंड तीर्थ क्षेत्राला पंढरपूर असे नाव पडले. त्रिपुरासुराला ठार करून भगवान शंकर भीमाशंकर पर्वतावरती विसावा घेत बसले होते. भगवान शंकराच्या घामाचे 2 थेंब तिथे पर्वतावरती पडले. त्यातून एक पवित्र नदी उगम पावली. तिचे नाव भीमा नदी. ही भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली. पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा आहे आणि म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असेही म्हणतात. या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात. या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायम राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे अनादी अनंत काळासाठी प्रसिद्ध झाले. मशिदीचे झाले विठ्ठल मंदिर. ही कथा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील आहे. बेदरच्या यवन राजानं त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला. पंढरपूर शहर लुटले. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ केला. तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली. यवन राजानं मंदिर लुटले, मोडून टाकले. त्या ठिकाणी मोठी मशीद बांधली. जो देवाचे नाव घेई त्याला ठार मारले जात असे. त्यावेळी केशवदास चांगा नावाचे
एक फार मोठे संत होऊन गेले. ते चांगदेवांचे अवतार मानले जात. ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटले. विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचे नाव घेता येत नाही हे त्यांना सहन झाले नाही आणि या गोष्टीचे त्यांना फार दुःख झाले. ते विठ्ठलाचा धावा करू लागले. तेव्हा विठुराया त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले, हे बघ चांगा केशवदास, तू दुःख करू नकोस. यातून नक्कीच काही ना काही मार्ग निघेल. तू ताबडतोब बेदरला परत जा, सर्व काही चांगले होईल. केशवदास चांगा हे बेदरला परत गेले. तिथे गावच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी कीर्तन सुरू केले. पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले. कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि त्यांना म्हणाला, बेदरचा राजा खूप दृष्ट आहे. हिंदूंचे मंदिर तोडतो, देव तोडतो. त्याला पांडुरंगाचे कीर्तन आवडणार नाही. तू इथे राहू नकोस. राजा आता खूप दुःखी आहे म्हणून ठीक आहे, नाही तर त्यांनी तुला ठार मारले असते. तेव्हा केशवदास चांगा यांनी त्याला विचारले, राजा कशामुळे दुःखी आहे? तेव्हा तो सेवक म्हणाला, राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे. उद्या तिचे दफनविधी करायचे आहे. तेव्हा केशवदास महाराज म्हणाले, मी संजीवनी मंत्राने राणीला जिवंत करतो, असे जाऊन राजाला सांग. सेवकाने ते जाऊन राजाला सांगितले. दुसऱ्या दिवशी राजाने त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले. त्यांनी दरबारात आल्यानंतर पाहिले तर राजा शोक करत होता. तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा काढला आणि पांडुरंगाचे स्मरण केले. त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व लोकांच्या कपाळी लावला. त्या क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले. राजाला खूप मोठे आश्चर्य वाटले. राजाने चांगा केशवदास यांना नमस्कार केला. ते फार मोठे साधू आहेत असे त्यांना वाटले. केशवदास राजाला म्हणाले, माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू राणीला लाव, म्हणजे ती जिवंत होईल. राजानं तो अंगारा राणीच्या प्रेताला लावला आणि त्या क्षणी राणी उठून बसली आणि वेड्यासारखी बडबडू लागली. ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाही कळत नाही. राजा पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला, महाराज, राणी जिवंत झाली, परंतु ती वेड्यासारखी बडबडते आहे. तिला पूर्वीसारखे पुन्हा चांगले करा. केशवदास म्हणाले, तिला वचन दे. तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन. राजाने राणीला वचन दिले. तेव्हा राणी म्हणाली, मला ज्यांनी जिवंत केले त्यांना शरण जा. त्यांची इच्छा पूर्ण करा, नाहीतर मी पुन्हा मरेन. राजा चांगा केशवदासासमोर उभा राहिला आणि त्यांचे आभार मानले. त्यांना खूप सोने नाणी दिली आणि त्यांची काही इच्छा आहे का असे त्यांनी विचारले. तेव्हा ते म्हणाले, राजा, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत. तुझे सोने नाणे आम्हाला काही नको. तू पंढरपूर लुटले, सर्व मंदिर पाडले, तिथे मशिदी बांधल्या, हे पाप आहे. तेव्हा ती मशीद मोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला दे. आणि त्यानंतर राजाने ताबडतोब आज्ञापत्र दिले. चांगा केशवदास हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले. त्यांनी तिथल्या ठाणेदाराला राजाचे आज्ञापत्र दिले. ठाणेदाराने ताबडतोब मशीद काढून टाकली आणि पूर्वी होते तसे विठ्ठलाचे मंदिर बांधून दिले. सर्व विठ्ठलाच्या भक्तांचा छळ बंद केला. विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवली होती ती बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करण्यात आली. सर्व विठ्ठल भक्तांना खूप आनंद झाला. सर्व आनंदाने विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग झाले. पंढरपूर मंदिराची कथा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.